आज मी तुमच्यासोबत चिकनची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। या अगोदर मी आपल्या चॅनलवर चिकन रस्सा आणि गावाकडील चव एक ब्लॅक चिकन रस्सा अशा 2 रेसिपी मी शेअर केल्या होत्या। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला। तर चला बघूया आपण चिकन मसाला नेमका बनवायचा कसा। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घेतला आहे। हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आपल्याला हा कांदा मॅरिनेशनसाठी हवा आहे, त्यामुळे याला एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे। कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, आता काढून घेऊया। अर्धा किलो चिकन घेतला आहे। चिकनला लिंबाचा रस आणि मीठ घालून 15 मिनिटे भिजत ठेवलं होतं। त्यानंतर याला 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। तळून घेतलेला कांदा या ठिकाणी मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि त्याला कुस्करून आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये घालते। 1 चमचा लाल तिखट घालते। 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद घातली आहे। 1 वाटी दही घालून घेऊया। अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया। फ्रेश कोथिंबीर घालून घेते। त्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व छान असं मिक्स करून आपल्याला अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीज नसेल हरकत नाही, तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता। चिकन आणि मसाले आपले छान एकजीव झाले आहेत। आता याला आपण साईडला ठेवून घेऊ। आता आपण मसाला तयार करून घेऊ। पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा धणे घातले आहेत, 1 चमचा जिरे घातले आहेत। छान याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, ती तोडून आपल्याला यामध्ये भाजायची आहे। सगळं असं छान लालसर भाजून घ्यायचं आहे। 12 ते 15 काजू घालून घेते। काजू देखील छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। थोडेसे खडे मसाले घालून घेऊया। 1 दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 हिरवी इलायची आणि 1 मोठी इलायची मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि मसाला प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। मसाला थंड झाला आहे, मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते। त्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे मी कट करून घेतले आहेत, ते देखील टाकून घेते। सर्व वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एका पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकताय वाटण मी किती बारीक वाटलेलं आहे। त्यानंतर 2 टोमॅटो घेतले आहेत, ते देखील मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। फ्रेश कोथिंबीर टाकून घेते, याची देखील आपल्याला छान बारीक प्युरी करून घ्यायची आहे। कांदा तळून घेतल्यानंतर जे तेल उरलं होतं, त्यामध्ये मी अजून 1 चमचा तेल घातलं। तेल कडकडीत तापलं आहे, तेजपत्ता घालते। त्यानंतर वाटण केलं होतं आपण, ते वाटण घालून घेऊया। वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा, आपण कांदा कच्चा घातला होता आणि कांद्याचा वास येऊ नये म्हणून आपल्याला मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे। एकसारखं आपल्याला त्याला परतत राहायचं आहे, जेणेकरून मसाला आपला करपणार नाही।
मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घेऊया आणि छान याला मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि फास्ट गॅसवर 5 मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय मसाल्याला आपल्या छान तेल सुटलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊया। यामध्ये मी पाणी घालणार नाहीये, चिकनचं जे पाणी सुटणार आहे त्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर सुद्धा मी याला 5 मिनटं ठेवणार आहे आणि 5 मिनटाच्या नंतर यामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची जी प्युरी केली होती ती आपण घालून घेणार आहे। चला तर 5 मिनिटे झाली आहेत। कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी आपण यामध्ये घालून घेऊ आणि छान याला असं मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरच याला आपण 5 मिनिटं परतून घेणार आहोत। 1 चमचा मीठ घालून घेऊया। चिकन मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस सुद्धा मी 1 चमचा मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपण कमीच मीठ घालणार आहे। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण झाकण ठेवणार आहे 20 मिनिटासाठी। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 20 मिनिटे चिकन शिजवून घ्यायचं आहे। 20 मिनिटं झाली आहेत। आता आपण झाकण खोलून बघूया। किती छान कलर आपल्या ग्रेव्हीला आला आहे, मस्त तेल सुटलं आहे, चिकन देखील आपलं छान गाळ झालं आहे। आता आपण यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेऊया। हाताने अशी चोळायची आहे आणि यावर टाकायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। एक छोटा चमचा गरम मसाला घालूया। आपण अगोदरही थोडे खडे मसाले घातले आहेत, त्यामुळे गरम मसाला 1 छोटा चमचा घालायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाच मिनिटासाठी मी परत यावर झाकण ठेवून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकताय 5 मिनिटानंतर ग्रेव्हीला किती सुंदर कलर आलेला आहे, किती छान तरी आलेली आहे। ग्रेव्ही आपली खूप छान अशी थिक झालेली आहे। मी ग्रेव्हीमध्ये पाणी घातलेलं नाहीये। तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता। तर मंडळी, आपला चिकन मसाला तयार आहे। हा चिकन मसाला तुम्ही तंदुरी रोटीसोबत, नानसोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।